सकाळची सर्व कामं आवरून आम्ही निघालो तुळजाला डोस द्यायला। बघता बघता तुळजा 1 वर्षाची झाली कधी कळलंच नाही। 1 वर्ष होऊन 15 दिवस झाले तरी पण मी डोस द्यायचं विसरले। अचानकच काका म्हणाले चला आता आज तरी देऊन टाकूया, म्हणून आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये। थोड्या वेळानं दाखवलं आम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये निघालो। थोड्या वेळाचा प्रवास झाल्यानंतर तुळजाला गाडी चालवायची हौस झाली। ती तर कधी ऐकतच नाही। जेव्हा जेव्हा काका ड्रायव्हिंग करत असतात त्यावेळी ती ड्रायव्हर सीटवरतीच असते। ती जोपर्यंत तिची मनशांती होत नाही गाडी चालवून तोपर्यंत ती कंटिन्यू गाडी चालवते। मे बी ती 10-15 किलोमीटर तरी कंटिन्यू गाडी चालवतेच। तुळजाची ड्रायव्हिंग संपल्यानंतर आम्ही निघालो परत आमच्या स्पीडनी। बघता बघता रेल्वे गेट पास झालं आणि आता आलं चंद्रप्रभा। चंद्रप्रभा म्हणजे हे वसगड्यातलं मोठं शॉपिंग मॉल। जवळजवळ 1 तास प्रवास करून आम्ही आता निघालो सांगलीत। आता एंटर बहुतेक सांगलीमध्ये होऊ। तुझा तर काय झोपूनच गेले। सांगलीचा ट्रॅफिक संपल्यानंतर आम्ही पोचलो आता तुळजाच्या हॉस्पिटल जवळ। बघतोस तर काय साईडला सुद्धा SFC मॉल। शॉपिंग करायची खूपच मूड होता, परंतु काका म्हणाले नको आधी डॉक्टर नंतर काय होणार, ही टुकली रडणार आणि आम्ही घरी जाणार। बघता पोचलो आम्ही मॉम हॉस्पिटलला। हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती आणि आमचा नंबर यायला तर खूपच लांब। तर म्हटलं तेवढ्या वेळ तुळजा करणार काय, मग तिला जरा खाली सोडलं तर ती काय आपली खेळायला सुद्धा लागली। थोडासा टाइम लागला पण अम्मा मात्र छान खेळत होती, इकडे तिकडे बघत हसत होती। तिला वाटतच नाही की आपल्याला आता इंजेक्शन मिळणार आहे आणि आता आपण रडणार आहोत। इथे तुळजाला मिळाली नवीन फ्रेंड, पण तुळजा काय म्हणते की हिला काही कळत नाहीये। इकडे डॉक्टरकडे नंबर आला तर सुद्धा तुळजाच्या गप्पा काही संपत नाहीयेत, पण त्यात ताईला काही कळत नाहीये की तुळजा काय बोलते। डोस देऊन आम्ही निघालो परत आमच्या घरी। जवळजवळ तासाभराचा प्रवास करून आम्ही पोचतो आता आमच्या घरात। तुळजा तर झोपलीस, गाडी इथे पार्क केली आणि आता आम्ही निघालो घरात। माहित नाही तुळजा जेवेल की ना जेवेल, तिचा पाय तर खूप दुखतोय। असा माझा संपला दिवसभराचा प्रवास। थँक्यू।